6 डिसेंबर 2024चा तो दिवस होता आणि त्याच दिवसानं खरं जर बघितलं गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो कट आहे तो याच ठिकाणाहून जो आहे तो द्वेषच्या पद्धतीनं सुरू झालेला। मी सध्या आवादा कंपनीच्या या वर्कशॉप परिसरात आहे आणि आपण पाहू शकतो हाच तो परिसर आहे। 6 डिसेंबरला साधारणतः 11:30 ते 11:45च्या दरम्यान या ठिकाणी हाणामारी झाली आणि या हाणामारीचा जो व्हिडिओ आहे तो सोशल माध्यमात व्हायरल झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले या दोघांचा जो वाद आहे तो समोर आला आणि त्यानंतर 7 तारखेला वाद मिटवण्यासाठी हा प्रकरण पुढे करण्यात आला होता। जर बघितलं तर 9 तारखेला दुपारची वेळ होती ती आणि संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आलेली होती। हा जर परिसर जर बघितला तर त्यावेळी एवढी साहित्य सामग्री जी आहे त्या ठिकाणी नव्हती, मात्र आता हळूहळू काय होणार ही साहित्य सामग्री जी आहे ती वाढलेली आहे आणि बाजूला अशा पद्धतीनं पोलिसांचा कडक पहारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। स्पेशल कमांडो जे आहेत या परिसराला देण्यात आलेले आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे आता पोलीस प्रशासन असेल किंवा इतर काही यंत्रणा असतील ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं तर वादाची खरी जी ठिणगी आहे याच आवादा कंपनीच्या परिसरातून जी आहे पेटलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येला आज बघितलं गेलं तर 4 महिने जे आहेत ते पूर्ण झालेले पाहायला मिळतात। मात्र या प्रकरणात अद्यापही न्याय मिळाला नाही अशी भावना इथल्या मसाजोग ग्रामस्थ करतायत। हे प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावं आणि आरोपींना तात्काळ जी आहे ती कारवाई असेल किंवा आरोपींना फासावर लटकवलं जावं अशी जी भावना आहे इथल्या ग्रामस्थांची आता असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड।